नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं। राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी ध्वजारोहण केलं। नागपूर शहर पोलीस आणि शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी मानवंदना दिली। घटनेच्या नियमांचं पालन करून पुढची पिढी सक्षम करायची राज्य शासन आणि प्रशासकीय अधिकारी मिळून जिल्हा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री बावनकुळे यावेळी म्हणाले। प्रजासत्ताक दिनानिमित्त आज रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। रत्नागिरीमधल्या शिवाजी स्टेडियम इथे कार्यक्रम झाला। ध्वजारोहणानंतर देखणं असं संचलन पोलीस दलाच्या माध्यमातून करण्यात आले। संचलनानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। औरंगाबादमध्ये आज पालकमंत्री रामदास कदमांनी शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमाला दांडी मारली। त्यामुळे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमाला कदम यांनी येणं अपेक्षित होतं, पण ते आले नाही। याला युतीचा सुरू असलेला वाद जबाबदार आहे का अशी चर्चा सुरू होती। सारा देश 68व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाला वंदन करत असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर शहरातल्या एका मोठ्या मदरशात ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली। शहराच्या सीमा भागात असलेल्या दारुल गौसिया मदरशात गेली अनेक वर्ष मुस्लिम समाजात उत्तम शिखर देण्याकरता कार्यरत आहे। सुमारे 150 मुलं या मदरशामध्ये इंग्रजी संगणकासह विविध विषयात प्रावीण्य मिळवत आहेत। नेमका हाच धागा पकडून समाजातल्या सर्व घटकांचा विकास आपल्याकरता महत्त्वाचा असल्याचं हंसराज अहिर यांनी सांगत मदरशात ध्वजवंदन साजरे केले। या प्रकरणी केलेल्या संबोधनातून त्यांनी या देशात शांतता नांदावी याकरता कार्यरत सर्व शक्तींना सरकार समर्थन देते। विकासाच्या प्रवाहात सर्वांना सामावून घेतलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। तर इकडे भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा झाला। यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पोलीस दलात तसंच इतर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी तसंच जिल्ह्यातले पालक नागरिक उपस्थित होते। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी गोंदिया पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करून पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांना तसंच सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या लोकांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथं जमिया मदरशात ध्वजारोहण करण्यात आलं। या ठिकाणी तब्बल 16,000 मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा झाला। हिंदू मुस्लिम अशा धर्माच्या रेषा देशाच्या स्वातंत्र्यापुढे गौण आहेत हेच या दिनी दाखवून दिलं अशा आशयाचं या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं। देशभरात 68वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शाहू स्टेडियमवर ध्वजारोहण पार पडलं। यावेळी जिल्ह्यामधील मान्यवर नेते उपस्थित होते। शाहू स्टेडियमवरती पोलीस दल, शालेय विद्यार्थी, एनसीसीचे कॅडेट्स यांचं शानदार संचलन पार पडल्यानंतर चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले। यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी जात धर्म विसरून काम करायला हवं तसंच भारताचं नाव जगात आणखी उंचावेल अशा पद्धतीचं काम व्हायला हवं असं मत व्यक्त केलं। जळगाव जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवरती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मानवंदना दिली। यावेळी जळगाव पोलिसांनी उत्कृष्ट संचलन करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं तसंच विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। जळगाव जिल्ह्यात ध्वजवंदनाचा मान मिळाल्यानं आपण स्वतःला भाग्यवान समजतो अशी प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। बुलढाणा येथे राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी त्यांनी देशाला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याकरता देशात विविध पातळ्यांवर अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगत देश स्वच्छ आणि सुंदर करायचा असेल तर प्रत्येकानं स्वच्छतेचा वसा घेऊन वैयक्तिक स्वच्छतेपासून सुरुवात करावी असं आवाहन केलं। प्रजासत्ताक दिनाचा 67वा वर्धापन दिन शिवाजी पार्कवरही मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह अनेक मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी विविध पोलीस दलांनी राष्ट्रीय ध्वज आणि राज्यपालांना मानवंदना दिली। संचलनात राज्य सरकारच्या अनेक विभागाचे रथ सहभागी झाले होते। निवडणूक आयोग, म्हाडा, MMRDA, ऊर्जा विभाग यासारख्या अनेक विभागांचे रथ या संचलनात सहभागी होते। महापालिका निवडणुकांसाठी गेल्या 10 दिवसात जागा वाटपाच्या मुद्द्यावर झालेल्या 3 जोड बैठकात काहीही निष्पन्न झाल्यानं शिवसेना भाजप युतीच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे।
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गोरेगाव इथल्या नेस्को संकुलात आयोजित पक्षाच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात युतीच्या भवितव्यावरती आपली परखड भूमिका स्पष्ट करणार आहे. 5 वाजता होणाऱ्या या ऐतिहासिक मेळाव्याकरता शिवसेनेनं शक्ती प्रदर्शनाची आणि वातावरण निर्मितीची तयारी केली आहे. स्वबळावर लढावा अशी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. त्याचाच मान राखला जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्व आपल्या काही जागांचे उमेदवार घोषित करते का याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता हस्तगत करायला उत्सुक असलेली भाजप अंतर्गत कलहानं पुरती हैराण झाली. लक्ष्मण जगताप यांचे मास्टरमाइंड आणि लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांची उमेदवारी आता अंतर्गत कलहाचं निमित्त ठरली. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे सूत्र आल्यापासून त्यांच्याबरोबर सारंग कामतेकर ही पक्षाला आंदण मिळाले. त्यांचा पक्षातला नको तेवढा हस्तक्षेप आणि जगताप यांचा त्यांच्यावर नको तेवढा असलेला विश्वास यामुळे सुरुवातीपासूनच भाजपमधला मोठा वर्ग त्यांच्यावरती नाराज होता. त्यात आता भर पडली ती आमदार महेश लांडगे यांच्या नाराजीची. महेश लांडगे यांना भोसरीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप नकोय, तर सारंग कामतेकर यांनी भोसरीमध्येच उमेदवारी मागितली आहे. कामतेकर यांचा विजय झाला तर ते पुढे डोकेदुखी ठरणार हे स्पष्ट असल्यानं महेश लांडगे यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. पक्षातले जुने लोकही सारंग कामतेकर यांच्या संभाव्य उमेदवारीनं नाराज आहेत. भाजपमध्ये सध्या इनकमिंग जोरात सुरू आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये द्वेषाचं राजकारण करणाऱ्या माणिकराव ठाकरेंवर टीका करत संजय देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. यवतमाळ जिल्हा काँग्रेसची अवस्था बिकट आहे. माणिकराव ठाकरे यांना घरापुरती काँग्रेस पार्टी हवी होती. तसंच काँग्रेसमधले नेते एकमेकांना पाण्यात बघतात. याकरता आपण काँग्रेस आणि माणिकराव ठाकरेंना अडचणीचे ठरू नये म्हणून काँग्रेस सोडल्याचं संजय देशमुखांनी सांगितलं. संजय देशमुख शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह 28 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिग्रसमध्ये आयोजित मेळाव्यात भाजपात प्रवेश करणार आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे खासदार विनय कटियार यांच्या विरोधात गुरुवारी आंदोलन करण्यात आलं. प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयासमोर महिला काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी विनय कटियार यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. तसंच पुतळ्याचं दहन करत भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्र्यंबकेश्वरमधल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत दुजाभाव होत असल्यानं आणि राजकीय अतिक्रमणांना संरक्षण मिळत असल्यानं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती श्रमजीवी संघटनेनं आंदोलन केलं. जमावबंदीचा आदेश असताना मोर्चा काढल्यानं सर्व आंदोलनकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. पोलिसांच्या बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2 तास हे आंदोलन सुरू होतं. आंदोलनाच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांनी जबरदस्तीनं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि त्या आंदोलकांना फरफटत नेऊन गाडीत टाकले. जल्लीकटूप्रमाणे महाराष्ट्रातही अध्यादेश काढून बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. या संदर्भात रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांनंतर अध्यादेश काढू असं आश्वासन दिलं. वर्षावर आज भाजपच्या नेतृत्वाखाली बैलगाडा मालकांची बैठक झाली. या बैठकीत आचारसंहिता सुरू असल्याने या संदर्भात निर्णय घेणं योग्य होणार नाही, पण निवडणुकांनंतर अध्यादेश काढू असा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. नांदेड शहरामधले शासकीय रुग्णालय गेल्या वर्षभरापासून बंद असल्यानं गोरगरीब रुग्णांचे हाल होतात. विष्णुपुरी इथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झाल्यानंतर शहरातील रुग्णालय स्थलांतरित करण्यात आलं. शहरासाठी 200 खाटांच्या रुग्णालयाची मंजुरी मिळाली. मात्र विष्णुपुरी इथे रुग्णालय स्थलांतर करत असताना शहरातल्या रुग्णालयातला बाह्य रुग्ण विभाग बंद करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला छोट्या मोठ्या आजारांवरच्या उपचाराकरता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वसामान्यांची परवड होते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधला असता औषधी, फर्निचर आणि अन्य बाबींकरता शासनाकडे 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिल्याचं त्यांनी सांगितलं. हा निधी मिळाल्यानंतर रुग्णालय सुरू होऊ शकणार आहे. ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरती रॉड ठेवणं हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला. त्यामुळे त्याच दिशेनं तपास यंत्रणांनी तपास सुरू केला. प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस आधी म्हणजे 24 जानेवारीला मध्यरात्री दिवा रेल्वे स्टेशनपासून 300 ते 400 मीटर अंतरावरती रेल्वे रुळावर 7 मीटर लांबीचा लोखंडी रॉड ठेवण्यात आला होता. मात्र लोको पायलट हरेंद्र कुमार यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे रात्री 10:40ला मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस येत होती, तिचा मोठा अपघात टळला. विशेष म्हणजे रात्री 10 ते 20ला कर्जत लोकल या मार्गावरून रवाना झाली होती. त्यामुळे या दरम्यानच्या 17 मिनिटांमध्येच घातपात घडवण्याच्या या हालचाली केल्याचं समोर आलं.
व्हॉट्सॲप आणि फेसबुक वापरणाऱ्यांनो ही बातमी तुमच्याकरता आहे। सोशल मीडियावरती पोलिसांची करडी नजर आहे। व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर जर आचारसंहिता भंग करणारे मेसेज तुम्ही फॉरवर्ड करत असाल तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते। तुमच्या ग्रुपवरील पोलीस अधिकारी, पोलीस मित्र पोलिसांचा खबरी असू शकतो। अपप्रचारावर नजर ठेवण्याकरता पोलिसांनी विशेष पथकांची नेमणूक केली आहे। तसंच अपप्रचाराबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतरही हे पथक कारवाई करणार आहे। तर ठाण्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच 24 तास नाकाबंदी असणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।